दानिश खान अमरावती रेड फर्स्ट गोपाल गोडवासी वासिम ब्ल्यू फर्स्ट दोन्ही परत तयार राहते। आणि विशेष धन्यवाद त्यांचा जगदंबा व्यायाम शाळेचे वस्ताद अजय भाऊ भुजाडे आणि विजय भाऊ भुजाडे यांनी आज सुद्धा आजच्या अचलपूरची कुस्ती जिवंत ठेवली आणि आधी लहान मुलांना कुस्तीचे जे धडे देतात आणि जगदंबा व्यायामशाळा पैलवान घडवण्याचे काम ते इथे करत आहे। सर्व कुस्ती प्रेमींतर्फे मी त्यांचा पाय 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 मध्ये पकड सोडते पकड पाय पाय सर्व कुस्ती प्रेमींतर्फे त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा। पैलवानांनी एकमेकांचा थोडी काळजी घ्यायची आहे। कोणतीही दुखापत आपल्या विरोधी पैलवानांना होणार नाही याची काळजी दोन्ही पैलवानांनी घ्यायची आहे। कुठलीही जीवाची हानी होऊ नये। भारतीय संस्कृतीचं आणि भारतीय परंपरेचं प्रतीक म्हणजे कुस्ती आणि कुस्ती घेण्याचं कारण म्हणजे युवा पिढी बलवंत व्हावी, बलशाली व्हावी, निरोगी राहावी, निर्व्यसनी राहावी यासाठी केलेला अट्टहास, यासाठी केलेला हा प्रयत्न। बलशाली भारत हो, विश्वात शोभनी राहो। आयोजक अभयदादा माते, विशेष सहकार्य सतीशदादा रोडगे, अजयदादा भुजाडे, विजयदादा भुजाडे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार यांना मी धन्यवाद देतो। आणि यापुढे इथे असे मोठे कुस्ती दंगल या अचलपूर शहरात भरवतील अशी मी प्रार्थना करतो। बोल बजरंगबली की। सत्तर किलोची अंतिम फेरी, पहिला क्रमांक आणि दुसऱ्या क्रमांकासाठी लढत सुरू होती आणि संपलेल्या कुस्तीमध्ये लाल कॉस्ट्यूम धारण केलेला पैलवान विजयी, 70 किलोचा पैलवान विजेता। ये क्या बात है, विजेता पैलवान ने उपविजेता पैलवान को उठा लिया है। यही कुस्ती की खूबसूरती है। जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा जरा त्यांचं। चला यानंतर